काय रे वांड्या, आज शाळेत यायला उशीर का झाला तुला? काय करणार सर, बाईक खराब झाली होती ना माझी. मग बसनी येता येत नव्हतं का तुला? हा, मी म्हटलं होतं सर, पण तुमची मुलगी ऐकल तर शपथ ना. तू माझ्या मुलीबरोबर काय करत होतास? हा, काही नाही सर, वेगळा अर्थ घेऊ नका तुम्ही. रस्त्याने येताना लिफ्ट मागितली, बस, बाकी काही नाही. हा, बरं ठीक आहे. मग पोरीला आता बघितलंच पाहिजे, उगाच कुणाकडे पण लिफ्ट मागत बसते. काय सर, आमच्या सारख्यांचं एक दिवस नशीब उघडलं तर काय बिघडलं सर. हो हो, बस झालं आता. अभ्यासाचं बोलू चल आता. कालचा अभ्यास केलाय का तू? कालचं आठवतंय का काय विचारलेलं मी, काय शिकवलेलं? काल इंग्लिशच्या लेक्चरला मी ग्रामर शिकवलेलं, आठवतंय का तुला? लक्षात आहे काही? हो, बरं मग सांग, इट केव्हा वापरतात? सोपं आहे, घर बांधताना. अजून कधी? गण्या, तुझं काही लक्ष नाहीये अभ्यासात, कळलं का? म्हणे घर बांधताना. आता तुला गणितातला प्रश्न विचारतो बंड्या, नीट ऐकायचा प्रश्न, चुकीचं उत्तर द्यायचं नाही, कळलं? 10 नारळापैकी 7 नारळ जर नासले तर किती नारळ उरले? सोपं आहे, 10. ते कसं काय? हो सर, नासलेले नारळ पण नारळच राहणार ना, त्याचा काय फणस थोडी होणार आहे. छान छान, गुड गुड. बंड्या, आता तुला इतिहासातला प्रश्न विचारतो, याचं उत्तर द्यायचं म्हणजे द्यायचं, कळलं? सांग, अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला होता? मला माहित नाही सर. अरे असं काय करतोय, पुस्तकामध्ये लिहिलंय ना, सन 1542 ते 1605. त्याचा अर्थ तो आहे होय. मला वाटलं अकबरचा मोबाईल नंबर येतो तर. बंडोपंत, आपले चरण कुठं आहेत? अहो, काय सर. बंड्या, तू आत्ताच्या आत्ता घरी जा आणि तुझ्या पालकांना घेऊन ये जा, त्याशिवाय यायचं नाही शाळेत. गुरुजी, माझे आई पप्पा तर काही येऊ शकणार नाही. काय शिक्षा द्यायची ती मलाच द्या, मी तयार आहे. अरे तुला लाज कशी वाटत नाही रे? आज वाटते म्हणून तर सांगतोय, मला शिक्षा द्या. तुझं काहीच होऊ शकणार नाही रे बाबा. मित्रांनो, हे आमच्या शाळेत असंच चालू असतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, सबस्क्राईबचे काय पैसे पडतात का तुम्हाला? हा, सबस्क्राईब करा ना, एवढे मस्त मस्त व्हिडिओ आणतो मी. आपल्या सुरवेज मराठी कार्टूनला सपोर्ट करा सबस्क्राईब करून. करताय ना मग?